नमस्कार माझ्या सर्व मित्रपरिवाराला। बरेच दिवस झाले पावसाने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान केलेलं आहे व शेतकरी हा हवालदिल झालेला आहे। सारखा मुसळधार पाऊस पडत आहे। काय करावं ते सुचत नाही पावसामध्ये। थोडी माझी 2 ओळीची कविता आहे, ती कविता मी आपल्या समोर सादर करीत आहे। हवालदिल झाले रे शेतकरी, हवालदिल झाले रे शेतकरी, शेतीतले पिके गेले वाहुनी, शेतीतले पिके गेली रे वाहुनी, काळी माती किती सोशील रे पाणी, काळी माती किती सोशील रे पाणी, चोही बाजूनी आले संकट पाण्याचे, चोही बाजूने आले संकट पाण्याचे, कसा थाटेल हा संसार, पावसामध्ये कसा शेतकरी हा संसार थाटेल। घरात पाणी शिरत आहे। गोठ्यातले रे वासरे, गोठ्यातले वासरे गेले वाहुनी कोसो दूर, करती तळमळ आला 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 रे पूर, मन झाले रे हळवळ, मन झाले रे हरवळ, पुराच्या पाण्याने शेतकरी झाला रे बेजार, सरकार करी पंचनामे, बघा किती मिळते रे मदत, बघा किती मिळते रे मदत। पावसाने गेले अनेक जीव, असे कसे झाले पूरग्रस्त, असे कसे झाले पूरग्रस्त, पुरा मागून आले रे पूर, पुरा मागून आले रे पूर, सारे जण झाले रे बेजार, सारे जण झाले रे बेजार। रात्र गेली जागण्यात पावसाच्या पाण्यात, रात्र गेली जागण्यात पावसाच्या पाण्यात, एक लेकरू खांद्यावरी, एक लेकरू डोक्यावरी, अशी गत झाली रे पावसाने, अशी गत गेली रे पावसाने। बस ही माझी थोडी पावसावर कविता होती। आणि वस्तुस्थितीनुसार पाऊस हा भरपूर पडत आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे, घरात शिरत आहे। बस आवडली लाईक करा, शेअर करत जा आणि लाईक करत जा, कारण कसं आहे, तुम्ही जर लाईक केलं तर मला थोडा उत्साह येईल आणि त्या उत्साहातून असे वेगवेगळ्या नवीन संकल्पना कविता मी आपल्यासमोर सादर करीत व मांडेन। बस धन्यवाद। पावसामध्ये कोणी कुठे वड्या नाल्याला जवळपास थांबू नये ही माझी सर्व मित्र परिवारांना विनंती आहे। स्वतःचं व जनावरांचं संरक्षण करा।